संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा हबप प्राचार्य सुग चव्हाण हे नांदेड स्टार न्यूजवर आपल्याला दिलखुलास मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत. सर नमस्कार. सर नमस्कार. सर प्रथम आपण श्रोत्यांना आपला परिचय करून द्यावा असं मी. माझं संपूर्ण नाव सूर्यभान गणपतराव चव्हाण, राहणार उंचाळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. माझं पहिली दुसरीचं शिक्षण गावामध्येच झालं. तेव्हा गावामध्ये फक्त दुसरीपर्यंत शाळा होती आणि तिसरी चौथीचं शिक्षण तालगला झालं आणि 5वी ते त्या काळातली मॅट्रिक हे शिक्षण तुकाराम महाराजांचं येळेगाव या ठिकाणी झालं आणि त्यानंतरचं शिक्षण हे नांदेडला PUC ते BA पर्यंतचं यशवंत महाविद्यालय आणि MA मराठी हे नांदेडच्या प्रसिद्ध पीपल्स कॉलेजमध्ये शिक्षण झालं. तेव्हा महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक नरहर कुरुंदकर यांचं मार्गदर्शन लाभलं. स.रा. गाडगीळ, दत्ता भगत यासारख्या त्या काळात अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रत्येक गोष्ट मुळात जाऊन समजावून सांगणाऱ्या व्यक्तींच्या हाताखाली शिक्षण झाल्यामुळे स्वाभाविकपणेच आणि मला संत साहित्याची आवड निर्माण झाली. आणि येळेगावला असताना मला भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, भाषण आणि लेखन हे संस्कार माझे विद्यागुरू पाटील गुरुजी, त्यानंतर वाझुळकर गुरुजी, त्यानंतर मग पुढचं शिक्षण सगळं भुजंग वाडीकर आणि नरहर कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. आणि त्यानंतर बीडच्या बलभीम महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर नायगावच्या शरदचंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये जवळजवळ 24 वर्ष महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. आपण शरदचंद्र महाविद्यालयामध्ये प्राचार्य करत असताना आपण संत साहित्यावर अनेक कीर्तने केली. तर आपल्या कीर्तनातला अनुभव काय काय? कीर्तनातला अनुभव, कीर्तन हे समाज प्रबोधनाचं एवढं प्रभावी माध्यम आहे की कीर्तन म्हटलं की ते ऐकण्यासाठी ग्रामीण भागातून विशेषतः सर्व सामान्य स्त्री पुरुष मोठ्या श्रद्धेनं ऐकायला येत होते. आणि जे श्रद्धेनं श्रवण करतात त्यांच्यावर एक नवा संस्कार कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून होत असतो. म्हणून हे मला आवडलेलं माध्यम मी पुढे माझ्यामध्ये कायमचं चालू ठेवलं. ते आजही चालू आहे. सर आपण संत साहित्याचे किंवा संतांचे विचार समाजात रुजवण्यासाठी कीर्तनातून सामाजिक प्रबोधन केलं. अनेक खेड्यापाडी कार्यक्रम घेतले, कीर्तनाचे कार्यक्रम घेतलेत. आपल्याला एक चांगला मोठा अनुभव आलेला आहे. आणि एक प्रकारे माणसं जोडण्याचे आणि संतांनी सांगितलेली समानता आणि मानवता ही समाजात रुजवण्यासाठी आपण अहोरात्र कार्य केलेले आहे. त्या दृष्टिकोनातून आपण एक संतांचे विचार रुजवण्यासाठी संत शाळा ही आपण निर्माण केलेली आहे. नेमकं संत शाळा ही भूमिका काय आहे? संत शाळेची संत शाळेची भूमिका स्पष्ट आहे की आपल्या सर्वसाधारणपणे लहानपणापासून ते विशिष्ट वयापर्यंत आपलं शालेय शिक्षण आणि त्या माध्यमातून आपल्यावर एक संस्कार घडत असतात. त्या धर्तीवर संत शाळा ही अशी आहे की संतांचे विचार एवढे व्यापक आहेत की कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे तुकोबाराय म्हणतात. आणि संतांचं विशेष वैशिष्ट्य असं की संतांची ही शाळाच अशी आहे की या शाळेमध्ये यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. कोणालाही चिंता
न करता मुक्तपणे ज्या शाळेमध्ये प्रवेश घेता येतो आणि संस्कार ग्रहण करता येतात त्याला संत शाळा म्हणतात. संतांची शाळा एवढी सुंदर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून या शाळेचा पाया घातला गेला आणि ते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणाले की कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, येथं मनुष्यत्व हे महत्वाचं आहे, मानवता ही महत्वाची आहे. म्हणून मानवतावादाचा केवळ निर्मळ संदेश संतांनी लिहिलेला असल्यामुळे या शाळेमधून व्यापक विचारांचे, व्यापक म्हणजे किती, या विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा संतांचा असा होता की हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजे एवढी व्यापक भूमिका ज्या संतांची होती ते जात पात धर्म या बाबतीत फारसं कधीही त्या ठिकाणी संकुचित विचाराने वागत नसतात. म्हणून तर या संत शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक कोण आहेत? ज्ञानेश्वरासारखा संत ज्याला त्याच्या वर्णाने म्हणजे पतित केलं, जगद्गुरु तुकोबारायांच्यासारखे एक संत मराठा समाजातले, बरे झाले कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेलो असं म्हणणारे आज कुणबी या नावावर जे चाललंय त्याला अनुसरून या संत शाळेत यथार्थ रूपाने कुणबी म्हणजे कोण, तर जो शेतात राबराब राबतो, कष्ट करतो आणि कोण्याही जीवाचा तो कधी मत्सर करत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जो मुखाने नाम घेतो आणि शरीराने श्रम म्हणजे काम करतो तो सगळ्या जगाचा पोशिंदा होतो. आणि अशा एका पोशिंद्याच्या भूमिकेतून वावरत असताना हे आपलं ते तुपलं, हे माझं ते तुझं अशा प्रकारचा कुठलाही भेदाभेद न पाळता त्याचं शिक्षण या संत शाळेतून समाजाला मिळालं. आणि या संत शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा कोण? जगद्गुरु तुकोबाराय, गोरोबा काका कुंभार, सावता महाराज माळी, चोखोबा महाराज दलित समाजाचे, आणि एवढंच नव्हे तर बहिणाबाई चौधरी सारख्या एक लोककवयित्री, त्यांनी सुद्धा अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहुनी बरं गोठ्यातलं जनावर, मानसा मानसा कधी होशील माणूस. म्हणून असं जातीनिरपेक्ष मनुष्यत्व जपणारी ही संत शाळा, ही संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि म्हणून आम्ही संत शाळा हे सुरू केली. सर, संत शाळेच्या माध्यमातून आपण सर्व संतांवर म्हणण्यापेक्षा सर्व वृद्धांवर आणि सर्व माणसावर, लहानपणापासून ते मोठ्या माणसावर आपण एक चांगले संतांचे संस्कार रुजवलेले आहेत. त्यांना समानता, मानवता, बंधुभाव ही तुम्ही शिकवलेली आहे. विषमतेवर प्रहार करण्याचं तंत्र हे संतांनं सांगितलेलं आहे. हीच नाळ तुम्ही पकडून सामाजिक समता जोडण्याचं काम हे गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. सर, आम्हाला एक प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं की महाराष्ट्राला दिंडीचा इतिहास फार मोठा आहे. कार्तिकी आणि आषाढी या महिन्यामध्ये की संतांच्या दिंड्या पंढरपुरामध्ये जात असतात. आता कार्तिकी महिना आहे साहजिक, त्या अनुषंगाने आपण वारीच्याबद्दल आपण आपले अनुभव सांगू शकाल का? किती छान प्रश्न तुम्ही विचारलात. काय भगवंतानी स्वतः म्हटलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. त्यांनी भक्तांनाच सांगितलं की बाबा रे, वर्षभर तुम्ही तुमच्या कामात मग्न असता, आपल्या आपल्या कार्यात मग्न राहा, प्रपंच सोडा असं मी कोणालाही म्हणणार नाही. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि या भजनाचा आनंद घेत घेत जेव्हा समूहाच्या स्वरूपामध्ये त्याचा आविष्कार आपण पाहतो त्याला दिंडी म्हणतात. आणि त्या दिंडीमध्ये लाखो लोक, आबाल वृद्ध तरुण वृद्ध एवढंच नव्हे तर स्त्रियासुद्धा मोठ्या संख्येनं त्या दिंडीमधून चालत पायी त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. आणि ते जाण्यासाठी कार्तिकी आणि आषाढी हे दोन महत्त्वाचे अशा प्रकारचे तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, पंढरपूरची वारी करावी तर आषाढीला आणि कार्तिकीला. आणि आषाढीचा महिमा तर असा आहे की स्वतः हैबत बाबा
यांनी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारीची प्रथा सुरू केली आणि त्या प्रथेमध्ये त्यांनी सगळ्यांना सोबत घेतलं आणि आषाढीचा सोहळा त्यामुळे महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर कार्तिकीचाही महत्त्वाचा सोहळा याच्यासाठी आहे की हे पंढरपूर असं ठिकाण आहे, पुंडलिकासारखा एक भक्त पूर्वीच्या काळामध्ये ज्याने आईवडिलांना दोर बांधून पत्नीला आपल्या डोक्यावर घेऊन खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता, त्याला एक असा संदेश मिळाला की हे सगळं जे आहे, अरे माय बापे केवळ काशी पंढरपूरची यात्रा मायबापांना उपाशी ठेवून कशी करू शकतोस. आणि म्हणून त्याला उपरती होऊन तो चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आईवडिलांची सेवा करीत बसला. तर त्याचं एवढं महत्त्व आहे की त्याच्यासाठी द्वारकेची सारी संपदा घेऊन आले चक्रपाणी पंढरीशी. अशा मातृपितृ भक्तीला ज्यांनी प्राधान्य दिलं त्याच्या भेटीसाठी देव स्वतः होऊन तेवढं वैभव सोडून द्वारकेचं ते पंढरपूरला आले. आणि म्हणून आषाढी आणि कार्तिकी अशा दोन वेळेला मातृपितृभक्तीचा संदेश प्राप्त करून घेण्यासाठी पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. मग परब्रह्म जर पुंडलिकाच्या भेटीसाठी येत असेल तर तुम्ही आम्ही पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. म्हणून आषाढीला आणि कार्तिकीला दोन वेळेला देव तिथं स्वतः विटेवर उभा राहिलेला आहे. आणि माता पित्याच्या सेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी देवाने सुद्धा पुंडलिकाने मागे भिरकावलेल्या विटेवर उभं राहणंच पसंत केलं. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई दिशे दिवे शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आणि त्या चंद्रभागेचंही असं महत्त्व आहे की चंद्रासारख्याच्याकडून सुद्धा एकदा पाप घडलं होतं आणि म्हणून सगळा चंद्र काळा झाला होता. इंद्राकडून सुद्धा एक पाप घडलं होतं म्हणून इंद्राच्या सर्वांगाला भग पडली होती. तर यांना शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला यावं लागलं, चंद्राला शरण यावं लागलं. तिथं चंद्रभागेत स्नान केल्याच्या नंतर त्याचा डाग गेला आणि इंद्राची सुद्धा इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. तर ते सगळेचे बिघडलेले डोके ठिकाणावर येण्यासाठी पंढरपूरसारखं क्षेत्र, चंद्रभागेसारखं तीर्थ म्हणून ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर्णा असा विटेवर देव कोठे. सर, माणसांच्या पवित्र्यासाठी, माणसाच्या शुद्धीकरणासाठी पुंडलिकाचं दर्शन माणसानं आयुष्यामध्ये घेतलंच पाहिजे. आणि कसं आहे, पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय माणूस समृद्ध होत नाही, माणसाला सुखदुःखांची जाणीव होत नाही, माणसांना सर्व काही आनंद उपभोगायचा असेल जीवनामध्ये तर एकदा तरी आपण पुंडलिकाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलात असेल किंवा जाण्याचा संदेश तिथला वेगळा एखादा अनुभव सांगा. तिथला अनुभव असा मजेशीर आहे की तिथे दिंडीच्या माध्यमातून हे जे सगळे वारकरी जातात ते कुठल्याही प्रकारचा त्यांच्या ठिकाणी अपबर भाव नसतो. इथं येणारा प्रत्येक माणूस हा केवळ वारकरी आहे आणि वारकरी एवढा पवित्र अंतःकरणाने असतो. आणि त्या वारकऱ्याच्या मेळ्यात आलेल्या माणसाच्या डोक्यात एखादं पाप जरी असलं तरी चंद्रभागेचं स्नान केल्याबरोबर त्याच्यातले सगळे विकार नष्ट होतात आणि तो मनानं तनानं आणि सर्व अर्थाने तो वारकरी होतो. एवढंच नाही तर अशा वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवताना निसंकोचपणे पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. तिथं एकमेकांच्या पाया पडतात. आपल्याकडे पूज्यभाव म्हणून एका वरिष्ठांच्या पाया पडणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं अशी प्रथा आहे. पण या सगळ्या प्रथेला फाटा देऊन पंढरपूर एक असं क्षेत्र आहे की तिथं जात पात कुठलाही विचार न करता, स्त्री पुरुष असा कुठलाही भाव न ठेवता, ज्येष्ठ कनिष्ठ असा कुठलाही भाव न ठेवता दोन माणसं एकमेकांना भेटली की एकमेकांच्या पाया पडतात. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सर, आपण ते
संत साहित्य परिषदेत काहीतरी सदस्य काहीतरी अध्यक्ष म्हणून आहात. हां. तुमचं सांगा बरं काय. आता प्रत्येकच गोष्टीमध्ये सध्या कसं आहे, लोकशाहीमध्ये संघटनात्मक पातळीला फार महत्त्व आहे. राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, कुठलीही असो, पण आज संघटित जो समाज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला फार मोठं योगदान देताना सांगितलं. ते पहिल्यांदा म्हणाले शिका, दुसऱ्यांदा म्हणाले संघटित व्हा, आणि तिसऱ्यांदा म्हणाले अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याला अनुसरून मग सगळ्याच प्रकारच्या संघटना लोकशाहीमध्ये निर्माण झाल्या. त्यात संतांची संघटना म्हणून एक अखिल भारतीय वारकरी मंडळ याची संघटना तयार झाली. वारकऱ्यांच्या अनेक संघटना तयार झाल्या. कारण लोकशाहीमध्ये आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणं. सर, वारकऱ्यांच्या समस्या कोणकोणत्या आहेत? वारकऱ्यांच्या समस्या फार आहेत. वारकऱ्यांच्या समस्या अशा आहेत की तो जेव्हा दिंडीला जातो त्यावेळेला त्याचं घरदार वगैरे हे जे सर्व काही आहे तो अक्षरशः त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडून जातो. आणि त्यावेळेला त्याला जर समजा त्याला स्वतःला किंवा त्याच्या कुटुंबियांना जर काही त्याच्या पश्चात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्यांच्याकडे सुद्धा शासनाचं लक्ष असावं, सर्व समाजाचं लक्ष असावं. या अर्थाने ते संघटित आहे. अत्यंत छान तुम्ही सांगितलं. हो. आणि विशेष विचार दिले तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण वारकऱ्यांना कोणता संदेश देणार? वारकऱ्यांना एवढाच संदेश देणार की बा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. तो वारकरी होऊन एकदा पंढरपूरला जा आणि वारकऱ्याच्या भूमिकेत जसा समाजाकडे जगाकडे माणूस पाहतो अशी तुम्ही दृष्टी द्या. कारण वारकऱ्यांच्या दृष्टीमध्ये जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला पूजा ध्यान जप करायची गरज नाही. त्याला फक्त जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हाच भक्तियोग सगळ्यांनी आपल्या अंगी जर बांधला तर समाजामध्ये शत्रुत्व, मित्रत्व, निरनिराळे छोटे मोठे मतभेद हे माणसात राहणार नाहीत. माणसानं माणसाकडे माणसासारखं पाहायला शिकावं. हा संदेश वारकरी संप्रदाय अत्यंत सुंदर असा संदेश त्यांनी वारकऱ्यांसाठी दिलेला आहे. माणसामध्ये समानता, बंधुभाव, विश्वबंधुता ही जोपासली पाहिजे. सगळे सुखदुःखासाठी सगळे वारकरी एकत्रित धावले पाहिजेत. अत्यंत असं छान सरांनी आपल्या नांदेड स्टार न्यूज येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरांनी जे काढलेलं आहे संत संवाद हे पुस्तकसुद्धा काढलं आहे, ते आपल्याला ते दाखवतील. हा, या बाबतीमध्ये भजन, कीर्तन, लेखन, वाचन, चिंतन हे करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जे समाजाला लोकांच्यासाठी जो संवादात्मक अशा स्वरूपामध्ये संदेश दिला तो लोकांना कळावा याच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या निवडक ओव्यांचं चिंतन म्हणून संत संवाद आणि संवादच हे नाव यासाठी दिलं या पुस्तकाला की मूळ श्रीमद भगवद्गीतेवरचा हा भाष्यग्रंथ आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आणि मूळ भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने काय दिला त्याच्याशी संवाद केलेला आहे. 9000 ओव्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो संवाद हा अनुवादित करून त्या माध्यमातून ते बोलले. म्हणून हा एक पुस्तक रूपाने लोकांपुढे हा संवाद यावा म्हणून हे संत संवाद नावाचं एक पुस्तक. आपण नांदेड स्टार न्यूजवर आलात. संतांचे विचार, मानवतेचा संदेश आपण या निमित्ताने नागरिकांना, बांधवांना दिला आहे. आणि आपण खरंच आपले धन्यवाद मी मानतो की नांदेड स्टार न्यूजवर येऊन आपण लोकांपर्यंत हे विचार रुजवण्याचं कार्य करत आहात. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो सर. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. नांदेड स्टार न्यूजवर आपले स्वागत असताना हा कार्यक्रम कसा वाटला कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या कार्यक्रमात.